ठाकरेंच्या शिवसेनेच्या ठाणे जिल्ह्याची उद्या मातोश्रीवरती बैठक। उद्धव ठाकरे ठाणे जिल्ह्यातील विधानसभा निहाय आढावा घेणार। याआधी मुंबईमधील सर्व विधानसभांचा उद्धव ठाकरेंनी आढावा घेतलेला होता। उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास एकनाथ शिंदेंचा सुरुवातीला होता नकार। शिंदे गटाच्या सर्व आमदारांनी समजूत काढल्यावरती शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं। मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून एकनाथ शिंदेंसंदर्भात मोठा खुलासा। पालकमंत्रीपदावरून मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडून खंत व्यक्त। माझ्यासारख्या गरीबाला हिंगोलीसारख्या गरीब जिल्ह्याचं पालकमंत्रीपद का दिलं याचा वरिष्ठांना जाब विचारणार, झिरवळ यांचं वक्तव्य। हिंगोलीमधील पालकमंत्रीपदाच्या वक्तव्यानंतर आता नरहरी झिरवळ यांची सारवासारव। पालकमंत्रीपदावरून नाराज नसल्याचं केलं स्पष्ट। झिरवळ यांनी केलेलं वक्तव्य योग्य नाही, त्यांच्याशी चर्चा करून गैरसमज झालाय का ते बघू, अजित पवार यांची प्रतिक्रिया। नरहरी झिरवळ यांना गरीब म्हणणं हा गौतम अदानींचा अपमान। राऊतांचा झिरवळ यांना टोला। तसंच शरद पवारांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला ही गरिबांची लक्षणं नाहीत, राऊतांची टीका। कोणताही जिल्हा गरीब श्रीमंत नाही, काहीतरी बोलून असंतोष निर्माण करायचा, मंत्री गिरीश महाजन यांची झिरवळ यांच्या वक्तव्यावरती प्रतिक्रिया। तर झिरवळ हुशार आहेत, त्यांनी असं बोलू नये, महाजनांचा सल्ला। गरीब जिल्हा श्रीमंत जिल्हा असं काही नसतं, प्रत्येक जिल्ह्याची एक वेगळी खासियत आहे। तसंच भाजपमध्ये खाती किंवा पालकमंत्रीपद मागून मिळत नाही, झिरवळ यांच्या वक्तव्यावरती शिवेंद्रराजे भोसले यांची प्रतिक्रिया। राजकीय खुर्ची फेविकॉल घेऊन उभी राहत नाही, ती बदलत असते। धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा तानाजी सावंत यांना टोला। मंत्रिपद नाकारल्यानं तानाजी सावंत नाराज असल्याची चर्चा। तब्येत बिघडल्यानं शरद पवार यांचे नियोजित कार्यक्रम रद्द। अजित पवारांकडून शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस, शरद पवार यांना दिला विश्रांतीचा सल्ला। धाराशिव जिल्ह्यामध्ये राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा। प्रताप सरनाईक यांच्याकडून ऑपरेशन टायगर राबवण्याचे संकेत। जिल्ह्यामध्ये बदल झाल्यास वावगं वाटायला नको, सरनाईक यांचं सूचित विधान। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस। मराठ्यांनी लढून अन्यायकारक राजवट उलटून टाकली होती, मात्र आम्हाला अजूनही हक्क मिळत नाही, जरांगेंनी बोलून दाखवली खंत। आरक्षण दिलं नाही तर सरकार मराठा विरोधी असल्याचं स्पष्ट होईल। मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे यांचा सरकारवरती निशाणा। मराठा समाजाला फसवून उपोषणाची नौटंकी कशासाठी, भाजपचे आमदार प्रसाद लाड यांचा जरांगेंना सवाल। मनोज जरांगे लढा लढतायत, त्यांच्या लढ्याचा सन्मान आहे। जरांगेंच्या आंदोलनावरती पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया। जरांगेंनी सकारात्मकता दर्शवली तर त्यांच्याशी चर्चा करू, पंकजा मुंडे यांचं वक्तव्य। मनोज जरांगे यांची लवकरच भेट घेऊन उर्वरित मागण्या समजावून घेऊ, अशोक चव्हाण यांची माहिती। जरांगेंच्या मागण्यांचा पाठपुरावा करणार असल्याचंही चव्हाण यांचं वक्तव्य। तर मुंडेंवरच्या आरोपांमध्ये तथ्य असल्यास फडणवीस धनंजय मुंडेंचा ताबडतोब राजीनामा घेतील। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान। महायुतीमधून पहिल्यांदाच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरती भाष्य। वाल्मिक कराडला फक्त युरिन इन्फेक्शनसाठी आयसीयू मध्ये भरती करण्याची गरज काय, अंजली दमानिया यांचा सवाल। कराडचे सगळे रिपोर्ट नॉर्मल असल्याची दमानिया यांची। वाल्मिक कराड रुग्णालयामध्ये दाखल होता तेव्हा त्याला कोण भेटायला गेलं याचा संपूर्ण तपास झाला पाहिजे, आमदार संदीप क्षीरसागर यांची मागणी। वाल्मिकला सोडवण्यासाठी डॉक्टर आणि पोलिसांचं षडयंत्र। वाल्मिक कराडवरील उपचारांवरती मनोज जरांगे यांनी व्यक्त केला संशय। निवडून येईपर्यंत सरकारनं बहिणींकडून टिळा लावून घेतला आणि आता सरकारने पैसे परत घेण्याची तयारी सुरू केली आहे, मनोज जरांगे यांचे आरोप। सामनाच्या रोखठोकमध्ये इमर्जन्सी चित्रपटावरती जोरदार टीका। इंदिराजींना खलनायिका ठरवणारा चित्रपट बॉक्स ऑफिसवरती कोसळला। इमर्जन्सी बॉक्स ऑफिसवरती कोसळला, हीच इंदिरा गांधींची खरी ताकद, रोखठोकमधून टीका। इंदिरा गांधींची ताकद ही वेगळी सांगण्याची आवश्यकता नाही, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची सामनाच्या रोखठोक सदरावरती प्रतिक्रिया। ज्योतिरादित्य शिंदे यांनी सहकुटुंब घेतलं श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन। यावेळी मंदिर समितीच्या वतीनं केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचा सत्कार।
मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी घेतलं तुळजाभवानीचं दर्शन. देशाची प्रगती आणि विकास व्हावा अशी तुळजाभवानीकडे प्रार्थना. 13 मजली इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरून 2 वर्षांचा चिमुकला खाली पडला. डोंबिवलीच्या देवीचा पाडा परिसरातील धक्कादायक घटना. खाली पडणाऱ्या या चिमुकल्याला भावेश म्हात्रे या तरुणानं वाचवलं. पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या बांधकाम व्यावसायिक कुणाल बाकलीवाल याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. कुणालची गाडी सुद्धा पोलिसांच्या ताब्यात. एबीपी माझाच्या बातमीनंतर कारवाई. क्षुल्लक कारणावरून मोबाईल दुकानातील कामगाराची हत्या. मोबाईलचे स्क्रीन गार्ड कमी किमतीमध्ये न दिल्यानं झालेल्या वादामधून 4 तरुणांनी चाकू आणि कोयत्यानं वार करत केला खून. मुंबई कोस्टल रोडचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. उद्यापासून मुंबईकरांसाठी रस्ता खुला होणार. पुणेकरांसाठी पुणे मेट्रोकडून खास गिफ्ट. प्रवाशांच्या मागणीनुसार आता पुणे मेट्रो रात्री 11 वाजेपर्यंत चालवण्यात येणार. कोकण रेल्वेला डावलणाऱ्या मध्य रेल्वेला हायकोर्टाचा दणका. जामनेर रूळ दुरुस्तीच्या निविदा प्रक्रियेमधून कोकण रेल्वेला बाद केल्यानं मध्य रेल्वेनं कोर्टानं सुनावलं. धाराशिव जिल्ह्याला मिळणार नव्या कोऱ्या 500 बसेस. राज्याचे परिवहन मंत्री धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. पुण्यातील जीबीएस बाधित रुग्णाचा सोलापूरमध्ये मृत्यू. तरुण पुण्यातील धायरी भागामध्ये राहत होता. काही दिवसांपूर्वी तरुणाला झाली होती जीबीएसची लागण. पुण्यामध्ये गुलेन-बॅरी सिंड्रोमचे 73 रुग्ण, यातील 13 रुग्ण व्हेंटिलेटरवर. पुणे महानगरपालिकेकडून काळजी घेण्याचं आवाहन. स्टोरेज प्रकरणामध्ये आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा दावा करणाऱ्या सीईओ तौसिफ रियाजला अटक. घोटाळा उघडकीस आल्यापासून होता फरार. मुंबईतल्या कामराजर मेमोरियल इंग्लिश हायस्कूलवरती आणि ज्युनियर कॉलेजमध्ये आंतरशालेय चित्रकला स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेची थीम होती अपनी धारावी. स्पर्धेमध्ये मुला-मुलींचा उत्स्फूर्त सहभाग आणि प्रतिसाद. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून कोल्हापूरमध्ये विंटेज 4 चाकी आणि दुचाकी रॅली. कोल्हापूरमधील दसरा चौकातून या रॅलीला सुरुवात. विंटेज कार पाहण्यासाठी कोल्हापूरकरांची मोठी गर्दी. कोल्हापूर जिल्ह्यामधल्या आदर्श गुरुकुल विद्यालयाच्या वतीनं संविधान वाचनाचा अभिनव उपक्रम. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सुमारे 1111 विद्यार्थ्यांनी वाचलं संविधान. उपक्रमाची युनिव्हर्सल बुक ऑफ रेकॉर्डमधून. अहिल्यानगरच्या संगमनेरमधील खराडी गावामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 4 गायी जखमी. वन विभागानं रेस्क्यू ऑपरेशन राबवत ग्रामस्थांच्या मदतीनं बिबट्याला केलं निर्बंध. वसईमध्ये पुन्हा एकदा बिबट्याचं दर्शन. वन विभागाकडून बिबट्याचा शोध सुरू. अफवांवरती विश्वास न ठेवण्याचं वन विभागाचं आश्वासन. चंद्रपूरमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेतील पदभरतीच्या विरोधामधील आंदोलनाला पालकमंत्री अशोक उईके यांनी दिली भेट. या संदर्भात उद्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची दिली माहिती. नाशिकच्या पेठ रोडवरती भीषण अपघात. टेम्पो उभा असताना मिक्सरची मागून धडक. एकाचा मृत्यू. पोलिसांकडून मिक्सर चालकाचा शोध सुरू. चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा अपघात. अपघातामध्ये दोघांचा मृत्यू. 15 जण गंभीर जखमी. मुंबईच्या चेंबूरमधील एसआरए बिल्डिंगमध्ये भीषण आग. घटनास्थळावरती 6 अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल. मेडिकलसाठीच्या नीट परीक्षेच्या स्वरूपामध्ये बदल. ऑप्शनल अर्थात पर्यायी प्रश्न 2025 पासून रद्द. 180 प्रश्न देणार आणि सर्व सोडवणं बंधनकारक असणार. यासाठी मिळणार 3 तासांचा वेळ. 23 वर्षांच्या तपस्येनंतर जीवनाचा खरा अर्थ समजला. मला संन्यास घ्यायचा होता आणि मी घेतला. टीकेनं फरक पडत नाही. महामंडलेश्वरवरून सुरू असलेल्या वादावरती ममता कुलकर्णी यांची प्रतिक्रिया. कुंभमेळ्यामध्ये अखिलेश यादव यांनी केलं त्रिवेणी संगमावरती स्नान. 11 वेळा डुबकी मारून केला सूर्यनमस्कार. समाजवादी पार्टी ही कुंभमेळ्यापासून दूर राहते. भाजपकडून होत होती टीका. प्रसिद्ध डान्सर रेमो डिसूजा यांनी सुद्धा महाकुंभमेळ्यामध्ये केलं स्नान. रेमोनं स्वामी कैलाशानंद गिरी महाराज यांचीही घेतली भेट.
इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगच्या दुसऱ्या हंगामाला सुरुवात. उद्घाटन सोहळ्याला सचिन तेंडुलकर आणि आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती. हंगामातील पहिला सामना माजी मुंबई आणि टायगर्स ऑफ कोलकाता यांच्यामध्ये रंगणार. बडोदा विरुद्धच्या रणजी सामन्यामध्ये महाराष्ट्र संघाचा 439 धावांनी विजय. शतकवीर सौरभ नवले ठरला सामनावीर. इटलीचा यानिक सिनर ऑस्ट्रेलियन ओपनचा विजेता. सिनरनं सलग दुसऱ्यांदा जिंकली ऑस्ट्रेलियन ओपन. अंतिम फेरीमध्ये सिनरची जर्मनीच्या झ्वेरेववरती मात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.